नमस्कार मंडळी, मी श्वेता सदानंद जोशी। आजच्या या कवितेच्या भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आणि नेहमीप्रमाणे कवितेबद्दल थोडीशी माहिती सांगते। चला तर मग माहितीकडे वळूयात। विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते। त्यांनी कुसुमाग्रज या टोपण नावाने कविता लेखन सुद्धा केले। वि स खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते। त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। काव्य म्हणजे अखेरतः कवी आणि वाचक यांच्यामधला एक शब्दांकित प्रतिमामय संबंध होय। काव्य हा कवीचा आत्मविष्कार असला तरी आत्मविष्काराची परिणती जेव्हा शब्दांच्या द्वारा संवादात होते तेव्हा काव्याचा उदय होतो। हा आविष्कार जेव्हा शब्दाचा म्हणजे सामाजिक व्यवहाराच्या माध्यमाचा आश्रय घेतो तेव्हा तो काव्यरूप पावतो। शब्द ही एक सामाजिक घटना आहे, म्हणून शब्दांचा वापर करणे म्हणजे स्वतःकडून इतरांकडे आविष्कारातून संवादाकडे जाणे होय। यात शब्दांची निवड असते आणि छंद, यमक, लय आणि प्रतिमा यांचीही योजना असते असे कुसुमाग्रज म्हणतात। चला तर मग कवितेकडे वळूया। पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले चंद्र सूर्य, पुरे झाल्या तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा रहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून रहा, मोरासारखा छाती काढून उभा रहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून रहा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनु बांधील काय, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत राहशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, नंतर तुला लगीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ, प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे वणवाहून जाळत जाणं, प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणं, प्रेम म्हणजे जंगलहून जळत राहणं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, शब्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं। मंडळी, तुम्हाला आजची माझी ही कविता कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा पुढच्या भागात भेटूयात। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा। धन्यवाद।